नमस्कार. एमपीएससी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर अनालिसिसच्या 5व्या भागामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, याच्या अगोदर आपण राज्यसेवा 2019, राज्यसेवा 2018, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप बी 2019 आणि पी-एस-आय डिपार्टमेंटल पी-एस-आयचा एक क्वेश्चन पेपर सोडवलेला आहे. आजच्या सेशनमध्ये आपण 2017 मध्ये जी राज्यसेवा मुख्य परीक्षा पार पडली होती, त्याच्यामधील लँग्वेज पेपर 2 त्याच्यामधील क्वेश्चन क्रमांक 51 ते 100 म्हणजे इंग्लिश सेक्शनशी रिलेटेड असणाऱ्या क्वेश्चनशी आपण डील करणार आहोत. ओके, चला तर मग सुरू करू. याच्यामध्ये परत एकदा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, की कोणता प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारला होता आणि कसा विचारला होता, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, सो दिस दिस एक्झामिनेशन दिस पेपर वॉज हेल्ड ऑन 16th ऑफ सप्टेंबर 2017. ओके, लँग्वेज पेपर आहे बघा, मराठी आणि इंग्लिश दोन्ही सुद्धा. मराठीचं आपण काही पाहणार नाही. ओके, इंग्लिशचा आपण चालू करू. येस, 51 नंबर. The sun rises in the east. The sun rises in the east, he said. Correct indirect narration. करेक्ट इनडायरेक्ट नरेशन म्हणजे काय? डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचा क्वेश्चन आहे. अँड द गिवन सेंटेन्स इज इन डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच मध्ये दिलेलं वाक्य आहे, बरोबर. डायरेक्ट स्पीच मध्ये काय असतं तर आपल्याला माहिती आहे, एक पर्टिक्युलर पार्ट ऑफ अ सेंटेन्स इज रिटन इन डबल इन्व्हर्टेड कॉमा. ओके, आता याच्यामध्ये याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणतो. दिस रिपोर्टेड स्पीच इज गिवन इन सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, आणि आपल्याला काय माहिती असतं, सिम्पल प्रेझेंट टेन्सचा सिम्पल पास्ट टेन्स होतो. आणि आपण काय लगेच करणार, मग सन रोज इन द ईस्ट असा विचार करणार, पण ते चुकणार. का चुकणार? कारण दिलेलं वाक्य आहे ना, ते युनिव्हर्सल ट्रूथ आहे. युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजेच काय, जे कधीच बदलत नाही. म्हणजे सन रायझेस इन द ईस्ट हे वाक्य त्रिकालाबाधित सत्य आहे, दॅट विल रिमेन सेम इन ऑल कंडिशन्स. त्याचा कधी भूतकाळ नाही होणार. मग तुम्ही डायरेक्ट मध्ये असू द्या किंवा इनडायरेक्ट मध्ये असू द्या, म्हणजे त्या वाक्याचा काळ आपण नाही बदलायचा. मग कोणतं सेंटेन्स असं आहे की आहे तसं लिहिलेलं आहे? कोणता ऑप्शन आहे बघा, ही टोल्ड मी दॅट द सन रायझेस इन द ईस्ट. द सन रायझेस इन द ईस्ट. कारण याच्यामध्ये सन रोज द इन द ईस्ट, राईज, हे सगळे चुकलेले आहेत ऑप्शन. तर फक्त जरी एक रूल तुम्हाला माहिती असेल ना, की त्रिकालाबाधित वाक्य जर असेल तर त्या वाक्याचा काळ नाही बदलता येत आपल्याला. सो ओनली फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट वन. ओके, नेक्स्ट वन. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता व्होकॅब्युलरीचा क्वेश्चन आहे. हिज enthusiasm is starting to dash the rest of us. म्हणजे त्याचा उत्साहाचा परिणाम आमच्या सगळ्यांच्यावर झाला. सो हिज enthusiasm is starting to रब ऑफ रब ऑफ ऑन द रेस्ट ऑफ अस. आता ऑन जर लक्षात आलं तुमच्या, ऑन द रेस्ट ऑफ अस, कारण थ्रू द रेस्ट ऑफ अस असू शकत नाही, विथ द रेस्ट ऑफ अस असू शकत नाही, म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला हे सेट फ्रेज माहिती पाहिजेच बरं का. पण जरी इन केस माहिती नसेल ना, ऑन द रेस्ट ऑफ अस असतं ना, तर रब ऑफ ऑन द रेस्ट ऑफ अस. सेकंड ऑप्शन इज द करेक्ट वन. ओके, नेक्स्ट वन. 53 नंबर. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. ओके, आता त्याच्यानंतर बघा, 3 सेंटेन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर दॅट इज मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन. मल्टी स्टेटमेंट अनेक क्वेश्चन दिलेत आणि तुम्हाला एबीसी असं विचारलंय. सो ही इज डेझरस. आता डिझायर फॉर असतं बरं का, डिझायर फॉर असतं. डिझायर फॉर असतं म्हणजे हे चुकलं, हे गेलं. ही इज डिझायर्स, हे पण चुकलं, म्हणजे काय येईल, डिझायर ऑफ. ओके, म्हणजे ऑफ बरोबर येते, म्हणजे फॉर पण चुकलं, हे पण चुकलं. कोणतं करेक्ट? ओनली सी करेक्ट येते. ओके, म्हणजे कोणतं करेक्ट आलं? ओनली सी. कारण डिझायर फॉर असतं. ओके, डिझायर फॉर असतं म्हणजे हे चुकलं, मग हे पण चुकलं. राहिलं कोणतं? राईट, ऑफ. ओके, म्हणजे ऑफ करेक्ट म्हणलं तर फक्त सी करेक्ट ऑप्शन येतो. ओनली सी ऑप्शन इज करेक्ट. ओके, 53 नंतर. हा पण सेट फ्रेजचा होता बघा. व्होकॅबवर बरेच क्वेश्चन्स आहेत यावर्षी, म्हणजे 2070च्या क्वेश्चन पेपरमध्ये. 54 नंबर. आयडेंटिफाय द सेंटेन्सेस कंटेनिंग ऍडजेक्टिव्ह क्लॉज. ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आता क्वेश्चन थोडा वेगळ्या पद्धतीने विचारला होता आणि बऱ्याच मुलांचे प्रश्न चुकलाय बरं का, म्हणजे हा त्यावेळी चुकला असेल, आय होप सो. का चुकलं याचं कारण आहे, कारण ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय, वेन वी डिवाइड दॅट पर्टिक्युलर सेंटेन्स इन टू डिफरंट पार्ट्स. ओके, द फर्स्ट वन इज टेकन एज अ मेन क्लॉज अँड अनदर वन इज टेकन एज अ सबऑर्डिनेट क्लॉज. तर मेन क्लॉज मधल्या एखाद्या नावाबद्दल जास्त माहिती जर पुढे आली ना, तर त्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो आपण. आता शी इज अन ऑथर, हे काय झालं, मेन क्लॉज झालं. यू विल नॉट हॅव रेड, म्हणजे ती अशी लेखिका आहे ना, जिचे पुस्तकं तू वाचले नसतील. ओके, तर ऑथरच्या बद्दल जास्त माहिती पुढे मिळाली, म्हणजे ए 100% ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. हे तर करेक्टच झाला. मग हे कुठं कुठं करेक्ट दिलेलं आहे? 3 मध्ये दिलाय. आय मस्ट पोस्ट द लेटर आय हॅव जस्ट रिटर्न. कोणतं लेटर पोस्ट केलं पाहिजे? बघा, मेन क्लॉज कोणता आहे?
आय मस्ट पोस्ट द लेटर. ओके, विच लेटर आय हॅव जस्ट रिटन. आत्ताच जे लिहिले ना ते, म्हणजे लेटरच्या बद्दल जास्त माहिती पुढे मिळते. म्हणजे बी पण करेक्ट आहे, म्हणजे हा पण ऑप्शन गेला. आता राहिले 2. दे रिसिव्ड इन्फॉर्मेशन दॅट देअर कार हॅड बीन स्टोलन. आता दे रिसिव्ड इन्फॉर्मेशन हे झालं मेन क्लॉज. आता मुलांना काय वाटलं, इन्फॉर्मेशनच्या बद्दल जास्त माहिती कोणती मिळाली, दॅट देअर कार हॅड बीन स्टोलन. म्हणून त्यांनी काय केलं, एबीसी सगळे करेक्ट केले असतील बऱ्याच जण. तर तसं नाही मित्रांनो. जर असा क्वेश्चन येतो ना, तर तुम्ही काय करायचंय, या मेन क्लॉजला तुम्ही व्हॉटने प्रश्न विचारून बघा. ओके, आणि जर व्हॉटने प्रश्न विचारल्यानंतर जर उत्तर तुम्हाला मिळतंय ना हे, याचा अर्थ इट इज अ नाउन क्लॉज. तर मग कसा क्वेश्चन फॉर्म होईल, व्हॉट डीड दे रिसिव्ह. व्हॉट डिड दे रिसिव्ह इन्फॉर्मेशन. तर उत्तर आपल्याला मिळत नाही, दॅट कार. बरोबर, म्हणजे म्हणजे थोडक्यामध्ये याला जर मी म्हटलं की हा ऍडजेक्टिव्ह ते चुकतंय. व्हॉट डिड द इन्फॉर्मेशन दे रिसिव्ह, कोणती इन्फॉर्मेशन त्यांना मिळाली, दॅट देअर कार हॅड बीन स्टोलन. हे उत्तर मला मिळतंय, व्हॉट नाही मिळतंय. याचा अर्थ काय आहे, हे काय आहे, इट्स अ नाउन क्लॉज. इट्स अ नाउन क्लॉज, म्हणजे हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे सी ऑप्शन ऍडजेक्टिव्ह नाही, म्हणजे हा तर ऑप्शन गेला, राहिलं कोणतं, ए आणि बी. ओके, लक्षात घ्या. फसवून म्हणजे एक प्रकारचा ट्रिकी क्वेश्चन होता. अशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात, म्हणजे क्लॉजेस असतील त्याच्यावर 2-3 क्वेश्चन्स येतात. तर नाउन क्लॉज कसा ओळखायचा, तर मेन क्लॉजला जर तुम्ही व्हॉटने प्रश्न विचारला आणि इन रिटर्न इफ यू गेट द आन्सर दॅट इज सबऑर्डिनेट क्लॉज, 100% दॅट इज गोइंग टू बी अ नाउन क्लॉज. ओके, तर आपला सी ऑप्शन काय झाला, नाउन क्लॉज आला, म्हणजे ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाही आला. म्हणजे ए आणि बी हे 2 ऑप्शन काय आले, ऍडजेक्टिव्ह क्लॉजचे आले. थर्ड ऑप्शन करेक्ट. 55 नंबर, व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन आहे. याला आपण म्हणतो कन्फ्युजिंग वर्ड. विच ऑफ द सेंटेन्स इज ऑर आर करेक्ट. आर ऑटर मीटर इज 1 मीटर. आता मीटरचे 3 अर्थ होतात बरं का. मीटर म्हणजे काय, आपल्या लाईटचा पाण्याचा मीटर असतो तो एक असतो. मीटर म्हणजे काय, मीटर म्हणजे अंतर मोजण्यासाठी वापरले एक एकक पण आहे. आणि मीटर म्हणजे वृत्त सुद्धा, जे कवितेचा वृत्त असतं ना, जसे अलंकारिक भाषेमध्ये अलंकाराचा जे वृत्त पण प्रकार असतो. तर आर ऑटर मीटर, हे मीटर तर बरोबर आहे, म्हणजे हा चुकलेला आहे, हा चुकलेला आहे, म्हणजे इकडे हे पण बरोबर आले. आता आपल्याला काय करायचं, समजा एखाद्याला हा प्रश्न सुटतच नाहीये, कॉमन सेन्सचा विचार करून आपण काय करू, कॉमन सेन्स वापरून उत्तर शोधू. आर वॉटर मीटर इज 1 मीटर, हे असू शकतं का, डबल मीटर येऊ शकतं का, एकच शब्द परत परत येऊ शकतो का, नाही येऊ शकत. म्हणजे सी तर गेलाय, बी तर ऑलरेडी गेलाय, राहिलाय कोणता, फक्त ए करेक्ट, म्हणजे ऑप्शन ए करेक्ट झाला. मीन्स आर वॉटर मीटर इज 1 मीटर. ओके, सो दिस 55 नंबर क्वेश्चन ऑफ बेस्ड ऑन कन्फ्युजिंग वर्ड. तर कन्फ्युजिंग वर्डवर प्रत्येक वर्षी क्वेश्चन विचारले जातात आपल्याला, ते तुम्हाला माहिती पाहिजे. 56 नंबर, विच ऑफ द फॉलोइंग फ्रेज मीन्स रेजिसाइड. आता रेजिसाइड म्हणजे काय बघा, परत व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन आहे. दॅट इज कॉल्ड वन वर्ड सबस्टिट्यूशन. म्हणजे अनेक शब्दासाठी तुम्हाला एक शब्द वापरायचा आहे, त्यांनी ऑलरेडी दिलाय रेजिसाइड. रेजिसाइड. आता बघा, मर्डर ऑफ मदर म्हणजेच काय, ज्याला मॅट्रिसाइड म्हणतो आपण. ओके, मर्डर ऑफ फादर म्हणजे पॅट्रिसाइड, मर्डर ऑफ ब्रदर म्हणजे फ्रॅट्रिसाइड, आणि मर्डर ऑफ द किंग म्हणजे रेजिसाइड. आपण म्हणतो ना रिगल, रिगल म्हणजे काय, राजेशाही. म्हणजे राजाचा मर्डर म्हणजेच काय, रेजिसाइड. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आला, सी ऑप्शन इज करेक्ट. सो ओनली सी ऑप्शन इज करेक्ट. हे झालं वन वर्ड सबस्टिट्यूशन. म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहिलं, काही क्वेश्चन्स आहे इडियम्स अँड फ्रेजेसवर आलेत, काही कन्फ्युजिंग वर्ड्सवर आलेत, आणि काही सेट फ्रेजेसवर सुद्धा आलेले आहेत. तर कन्फ्युजिंग वर्ड्स इम्पॉर्टंट राहते. ओके, 57 नंबर, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट फ्रेज फॉर द अंडरलाइन वर्ड. शी रेड द डॉक्युमेंट क्विकली व्हाईल हॅव्हिंग टी. तिने पटपट डॉक्युमेंट वाचला. आता मला सांगा, समजा मी जर तुम्हाला म्हटलं गो थ्रू दिस डॉक्युमेंट, गो थ्रू दिस डॉक्युमेंट म्हणजेच काय, हे डॉक्युमेंट तुम्ही वाचा. ओके, आता इथं म्हणजे काय म्हणते, शी रेड द डॉक्युमेंट क्विकली, पटकन वाचलं, म्हणजेच काय, शी रॅन अक्रॉस हिल का नाहीये. मी काय म्हटलं, गो थ्रू द डॉक्युमेंट म्हणजे काय, रीड द डॉक्युमेंट. मग थ्रू वर्ड आला पाहिजे, म्हणजे काय, शी रॅन थ्रू द डॉक्युमेंट, म्हणजे तिने पटपट ते डॉक्युमेंट वाचलं. Okay, she read the document quickly while having tea. It means that she ran through the document while having tea. So third option is the correct one. Ran through. Okay, go through म्हणजे काय, वाचणे, एखादी गोष्ट स्टडी करणे. ओके, क्लिअर. तो थर्ड ऑप्शन करेक्ट झाला. अगेन व्होकॅब बेस्ड क्वेश्चन होता. 58 नंबर, कव्हर युअर हेड प्रॉपरली लेस्ट यू डॅश डॅश कॅच द कोल्ड. खूप साधं आहे बघा, आपण क्लासमध्ये पण सांगतो मी बऱ्याच वेळा की लेस्ट आल्यानंतर वाक्य शूड येतच येतं. आणि अजून एक महत्वाचं रूल लक्षात ठेवा, वेन एव्हर आय एम गोइंग टू हॅव द यूज ऑफ दिस लेस्ट वर्ड इन अ सेंटेन्स, दॅट सेंटेन्स इज नॉट गोइंग टू हॅव
निगेटिव्ह वर्ड इन इट. ओके, निगेटिव्ह वर्ड त्याच्यामध्ये येणार नाही. लेस्ट आलं म्हणजे शुड येणारच येणार. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आला? शुड. याचा अर्थ काय होतो? तुझं डोकं कव्हर कर, नाहीतर तुला थंडी वाजेल. ओके, कव्हर युअर हेड प्रॉपरली लेस्ट यू शुड कॅच कोल्ड म्हणजे काय? सर्दी होईल या अर्थाने. सो शुड बी द करेक्ट वन फॉर सेंटेन्स. 59. चूज द करेक्ट एक्सप्रेशन टू फिल इन द ब्लँक्स. करेक्ट एक्सप्रेशन ओळखायचे तुम्ही कोणते ते. ओके, चूज द एक्सप्रेशन. ही सेड इट विथ हिज डॅड डॅश. ही सेड इट विथ हिज डॅड डॅश. आता टंग आउट ऑफ चेक होऊ शकतं का? म्हणजे आता हे काय आहे? हे इडियम्स आहेत, बरोबर. ह्या तर तुम्हाला माहिती पाहिजेत. पण जरी एखाद्याला माहिती नसेल तर कसं विचार करणार? पण थोडं लॉजिकली विचार जर केला, टंग आउट ऑफ चेक कधी होऊ शकत नाहीये. टंग बिलो हिज चेक नाहीये. टंग ऑन हिज नोज म्हणजेच काय? डुईंग समथिंग इम्पॉसिबल ऍक्टिव्हिटी दिस कम्स इन टू दिस 4 कॅटेगरी. पण तसं नाही म्हटलं. म्हणजे काय म्हटलं? टंग इन हिज चेक. तर राहिला एकच ऑप्शन, टंग इन हिज चेक. तर सेकंड ऑप्शनला मी करेक्ट म्हटलं. ओके, हे माहिती पाहिजे तुम्हाला बरं का. दिस इज नॉट समथिंग विच इज ग्रामर बेस्ड. दिस इज बेस्ड ऑन व्होकॅब पॉवर. तर तुमची चांगली असेल तर तुम्हाला सुटेल. तरी पण नसेल सुटेल तर या प्रकारे विचार केला तरी त्याचं उत्तर बरोबर येऊ शकतं. सो सेकंड ऑप्शन इज द करेक्ट. ही सेड इट विथ हिज टंग इन हिज चीक. 59 नंबर. सॉरी, 60 नंबर. करेक्ट सेंटेन्स ओळखायचे तुम्हाला. आतापर्यंत आपण 18चा क्वेश्चन पेपर पाहिला, 19चा पाहिला. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये कंडिशनल सेंटेन्सवर क्वेश्चन येतातच येतात. याच्यामध्ये पण आहे बघा. करेक्ट सेंटेन्स ओळखायचे तुम्हाला. इफ आय हॅड टाइम. बघा, पहिल्या वाक्यामध्ये साधा भूतकाळ आला की पुढे शुड, वुड आणि बी वन येतं. म्हणजे शुड हॅव आलं म्हणजे 100% चुकलंय. ए चुकलंय म्हणजे ए करेक्ट असेल का? नाही, गेलं. इफ देअर वॉज अ रश ऑफ ऑर्डर्स वी हॅड टू वर्क ओव्हर टाइम. म्हणजे खूपच जास्त डिमांड असेल ऑर्डर्सची तर आपल्याला जास्त काम करावं लागेल. सिंपल पास्ट आहे, सिंपल पास्ट आहे, करेक्ट आहे. बी करेक्ट आलं म्हणजे फक्त ए तर गेलं. फक्त बी ला आता 2 ऑप्शन राहिले. थर्ड ऑप्शन, इफ आय वर अ मिलेनियर आय वुड गिव्ह जनरसली टू गुड कॉजेस. जर मी श्रीमंत असेल ना, मिलेनियर असेल ना, तर सत्कार्यासाठी काही पैसे दान देईल असं मी म्हटलं. तर या ठिकाणी सिंपल पास्ट आले बघा. इफ आय वर, वी आर टॉकिंग अबाउट इमॅजिनरी कंडिशन, अनरियल कंडिशन. मी जर असं झालो तर तसं. ओके, सो हायपोथेटिकल कंडिशन आहे. आय वुड गिव्ह जनरसली टू गुड कॉज. हे वुड प्लस वी वन बरोबर आहे बघा. सी पण करेक्ट आलं म्हणजे बी आणि सी दोन्ही करेक्ट आलं. मी याच्या आधी म्हटलं फक्त 4 वाक्य पाठ ठेवा आणि 4 मार्क घेऊन जा. काही वेळेस कंडिशनल सेंटेन्सवर 4 प्रश्न विचारतात. सो ऑलवेज बी केअरफुल वेन यू आर गोइंग टू डील विथ क्वेश्चन बेस्ड ऑन दिस कंडिशनल टॉपिक. ओके, कंडिशनल सेंटेन्सेस चांगले करा. प्रत्येक वर्षी क्वेश्चन असतोच. 61 नंबर. चूज द करेक्ट पेअर ऑफ वर्ड्स टू फिल इन द ब्लँक्स. 2 आहेत बघा. म्हणजे याच्या अगोदर पण कन्फ्युजिंग वर्ड आला होता आपल्याला, मीटर. आता ज्युडिशियल आणि ज्युडिशियस मध्ये फरक विचारलाय तुम्हाला. इट वॉज अ डॅड डॅश चॉईस आणि द डॅड डॅश प्रोसिडिंग आर ओव्हर. एक लक्षात घ्या, प्रोसिडिंग ना ज्युडिशियल असतात, न्यायिक आपण म्हणतो ना ज्युडिशियल प्रोसिडिंग. सेकंड तर ज्युडिशियस नक्की बरोबर, ज्युडिशियल नक्की असेल म्हणजे हे 2 तर गेले बरोबर. इथं पण ज्युडिशियल आणि इथं पण ज्युडिशियल आहे. आता इट वॉज अ ज्युडिशियस चॉईस म्हणजेच काही योग्य निवड. हे समजा मी तुम्हाला म्हटलं की एकतर हे करा किंवा ते करा, तुम्ही म्हणा नाही मला हेच करायचं. याचा अर्थ काय? दॅट व्हॉट एव्हर सिलेक्शन यू हॅव डन दॅट इज अ ज्युडिशियस चॉईस. योग्य निर्णय घेतलाय तुम्ही. सो ज्युडिशियस जर म्हटलं तर पहिल्याचं काय झालं? इट वॉज अ ज्युडिशियस चॉईस अँड द ज्युडिशियल प्रोसिडिंग्स आर ओव्हर. सेकंड ऑप्शन इज द करेक्ट वन. ओके, तर ओनली सेकंड ऑप्शन इज द करेक्ट वन. परत एकदा सांगतो, कन्फ्युजिंग वर्ड वरचा क्वेश्चन होता, चांगले करायचे. 62 नंबर. करेक्ट द सेंटेन्स, करेक्ट एक्सप्रेशन टू फिल इन द ब्लँक. ओके, द वर्क इज टू ऑल डॅड डॅश फिनिश्ड. डॅड डॅश फिनिश्ड याचं उत्तर इंटेन्ट्स अँड पर्पजेस आहेत. ते तुम्हाला माहिती पाहिजे. मग ह्याचं असं काही नाही की लॉजिक वगैरे लागेल. आता हे तर इंटेन्सिटी अँड पर्पजेस नाही होऊ शकत. ओके, इंटेन्शन्स आणि पर्पजेस किंवा याच्यामध्ये कन्फ्युजन राहील तर याचं करेक्ट उत्तर हे आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं व्होकॅबचा पार्ट हा तुम्हालाच करावा लागतो. ओके, तर ते चांगलं करा, त्याच्यातून क्वेश्चन येईल. ओके, 63 नंबर. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड. ही हॅज लॉस्ट नन ऑफ हिज पॉलिटिकल टच. आता पॉलिटिकल टच म्हटल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येतं पिंच तर असू शकत नाही, अफेक्ट पण नाहीये, कॉन्टॅक्ट वाटतं आपल्याला. कॉन्टॅक्ट. समजा मी जर म्हटलं एखादा व्यक्ती जो राजकारणामध्ये खूप सक्रिय आहे आणि तो 10 वर्ष राजकारणातून बाजूला गेला आणि मी असं म्हटलं तरी पण असं समजू नका की त्यांचं पॉलिटिकल टच गमावलं. याचा अर्थ काय? ही हॅज नॉट लॉस्ट हिज पॉलिटिकल एक्सपर्टीज.
एक्सपर्टीज म्हणजेच काय, त्यांचं कौशल्य आहे अर्थात. सो एक्सपर्टीज इज द करेक्ट, नॉट कॉन्टॅक्ट. काही मुलांनी कॉन्टॅक्ट म्हणलं असेल तर ते चुकीचं आहे बघा. 64 नंबर. He proved his data dash by facing the situation with the supreme tact and confidence. आता मेटल म्हणजे धातू, परत कन्फ्युजिंग वर्डवर क्वेश्चन तिसरा विचारलाय. करेक्ट आहे, याला आपण धमक म्हणतो. ही प्रूव्ड हिज मेटल, दाखवून दिलं मी काय आहे ते, राईट. सो बी करेक्ट आहे. ही प्रूव्ड हिज मेटल बाय फेसिंग द सिच्युएशन विथ द सुप्रीम टॅक्ट अँड कॉन्फिडन्स. सो ओनली सेकंड ऑप्शन इज, म्हणजे तिसरा प्रश्न आला आपल्याला कन्फ्युजिंग वर्डवर. ओके, नेक्स्ट वन. 65 number. Choose the most appropriate option of the underlined phrase. Keep this information, please keep this information under your hat. आता अंडर युअर हॅट म्हणजे काय, डोक्याखाली ठेवायचं का, टोपी खाली नाहीये, याचा वेगळा अर्थ होणार. यू आर नॉट एक्सपेक्टेड टू टेक द लिटरल मिनिंग ऑफ दिस अंडर युअर हॅट. अंडर युअर हॅट म्हणजेच काय, डोक्यावर ठेवायचं का, ऑन द टॉप नाहीये, रेडी टू यूज नाहीये. मग दोन मध्ये परत कन्फ्युज झाली. इन द माइंड ऑर सिक्रेट. आपण म्हणतो त्याच्या मनात काय राहत नाही. मनात तर राहत नाही म्हणजे काय, तो गुप्तता पाळत नाही. मग याला नाही सिलेक्ट करायचं, काय करायचंय, सिक्रेट. सो प्लीज कीप दिस इन्फॉर्मेशन सिक्रेट. ही माहिती गुप्त ठेव. मीन्स अंडर युअर हॅट, सिक्रेट इज द करेक्ट वन. ओके, परत ओके. बेस्ट क्वेश्चन. विच ऑफ द गिवन ऑप्शन कम्स नियरेस्ट इन द मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड. नियरेस्ट इन द मिनिंग म्हणजेच काय, इट्स सिमिलर, सिनोनिम्स वर क्वेश्चन आहे, समानार्थी शब्दावर. द सफरेज वॉज क्लिअरली फॉर चेंज. इन 2014 भारतीय जनता पार्टी केम इन टू पॉवर, बरोबर ना. ओके, म्हणजे तो ओट ऑज याचा अर्थ काय होतो माहिती का, याचा अर्थ होतो मताधिकार. मताधिकार म्हणजे द ओट ऑज क्लिअरली फॉर चेंज. ओके, सो दॅट इज द करेक्ट वन. पेन पण नाही, इनकन्व्हिनियन्स पण नाही, आणि एफर्ट पण नाही. ओके, नेक्स्ट वन. 67 नंबर. आयडेंटिफाय पार्ट्स ऑफ स्पीच. ग्रामर बेस्ड क्वेश्चन आहे आणि टॉपिक कोणता था, पार्ट्स ऑफ स्पीच. ही इज अ फास्ट टॉकर. सी, एनी वर्ड दॅट गिव्स मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट अ नाउन, इट बिकम्स अन ऍडजेक्टिव्ह. कसा बोलणारा होता तो, फास्ट टॉकर. टॉकर इज अ नाउन, मग फास्ट काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं. ऍडजेक्टिव्ह झालं फास्ट बोलणारा, पटपट बोलणारा. ऍडजेक्टिव्ह झालं म्हणजे सगळीकडे ऍडजेक्टिव्ह दिलं, इथं नाही दिलं. एक ऑप्शन मी काढून टाकला. ओके. आय वॉज ऑब्झर्विंग अ फास्ट, म्हणजे मी उपवास करत होतो. फास्टचा अर्थ उपवास पण होतो बरं का, उपवास करत होतो. मग उपवास काय प्रकारचा आहे, कोणत्या प्रकारच्या शब्दाची जात आहे. उपवास इज अ नाउन. नाउन कुठं आले, इथेही आले, इथेही आले. बघा, म्हणजे एखाद्याला नाही कळलं तर त्याला एवढं तरी कळेल ना, दोन नाउन दिले त्याचा अर्थ नाउनच असणार आहे. म्हणजे आता हा पण ऑप्शन काढून टाकला आपण, इथं नाउन नाही दिलेलं. मुस्लिम्स फास्ट ड्युरिंग द रमजान, म्हणजे मुस्लिम लोक उपवास करतात कोणत्या, रमजानच्या महिन्यामध्ये. नाव दिस इज युज्ड एज अ वर्ब. उपवास करणे म्हणतोय म्हणजे काय, वर्ब वापरलं इथं, वर्ब आहे का नाहीये. आणि शेवटचं बघू, शी ड्रो फास्ट, तिने गाडी कशी चालवली, जोरात. हाऊ डज शी ड्राईव्ह, हाऊ डिड शी ड्राईव्ह द कार, फास्ट. फास्ट म्हणजे काय झालं, ऍडवर्ब. कोणतं आलं करेक्ट, 3. आता पॅटर्न आहे ना, तुम्हाला प्रत्येक परीक्षेत म्हणजे 18ला पण होता की एकच शब्द वेगळ्या पद्धतीने वापरला, विचारलं सांगा तुम्ही कोणत्या प्रकारे. 19चा क्वेश्चन पेपर पण पाहून घ्या, त्याच्यात पण होता. 18ला पण होता, 17ला पण होता. तोच पॅटर्न आहे, मग तो येणाऱ्या परीक्षेमध्ये पण असू शकतो. 68 नंबर. चूज द करेक्ट सेंटेन्सेस. मुद्दाम प्रश्न विचारलाय त्यांनी बघा, समजून घ्या, नीट समजून घ्या. आय एंटर्ड द थर्ड क्लास कंपार्टमेंट. आता बऱ्याच लोकांना वाटतं एंटर्डच्या नंतर इंटू पाहिजे होतं. माय डिअर फ्रेंड्स, एंटर्ड म्हणजेच इंटू अंतर्भूत असतं. मी असं म्हणलं ना, ही केम इन टू माय रूम, तर करेक्ट आहे. तर कमच्या नंतर तुम्ही वापरू शकता इंटू, पण एंटर्डच्या नंतर इंटू येत नाही. आय एंटर्ड द थर्ड क्लास कंपार्टमेंट, सेंटेन्स इज 100% करेक्ट. तर एक करेक्ट आले, तिन्ही ठिकाणी एक करेक्ट दिले, म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन गेला. ऍट द सेम टाइम द ट्रेन ऑज कम टू स्टॉप, असं कधी ऐकलंय का. एक तर असं पाहिजे, ऍट द सेम टाइम ट्रेन केम टू स्टॉप और अराइव स्टॉप. ऍट द सेम टाइम ट्रेन हॅज कम टू स्टॉप और हॅड कम टू स्टॉप. ऑज कम कधीच होत नाही, म्हणजे बी 100% इनकरेक्ट आहे. इनकरेक्ट आहे, म्हणजे बी कुठं कुठं बरोबर दिले, इथं दिले, इथं दिले. म्हणजे आता मी थर्ड सेंटेन्स न वाचता सुद्धा मला कळलं की माझं उत्तर बरोबर आहे. बरोबर, माझं उत्तर काही बरोबर आहे. करेक्ट सेंटेन्स ओळखायचंय तुम्हाला, बरोबर. आता म्हणजे थोडक्यामध्ये सगळे ऑप्शन घेत राहिले, कोणता एकच राहिलाय, म्हणजे ए ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे तिसरा सुद्धा चुकणार आहे. आता तिसरा का चुकलाय ते आपण बघू एक्झॅक्टली. आय लुक्ड आउट ऑफ द विंडो अँड एव्हरीवन वर आस्किंग हू हॅड पुल्ड द चेन.
मी ट्रेनच्या खिडकीच्या बाहेर पाहिलं, सगळे विचारत होते, ट्रेन का थांबली? चेन कोणी ओढली? बरोबर. एक लक्षात ठेवा, एव्हरीवन दिस वर्ड इज नोन ॲज अन इनडेफिनिट प्रोनाउन अँड इनडेफिनिट प्रोनाउन इज ऑलवेज फॉलोड बाय सिंग्युलर वर्ब. हे लक्षात ठेवायचं. एव्हरीवन, एव्हरीबडी, नोबडी, नन, ऑल दीज आर इनडेफिनिट प्रोनाउन्स आणि त्याच्यानंतर वापरलं जाणारं क्रियापद नेहमी एक वचनी येतं. मग इथं काय पाहिजे होतं? एव्हरीवन वॉज आस्किंग यायला पाहिजे होतं. सो दॅट इज इनकरेक्ट. सो कोण बी पण चुकला, सी पण चुकला, फक्त एक करेक्ट आला. ओनली फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट वन. लक्षात ठेवा क्वेश्चन कसा आहे. 69 नंबर. करेक्ट सेंटेन्स ओळखायचंय. आय टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू. I too have wanting to see you and I haven't been seeing such a lovely place. आता कोणतं करेक्ट वाटतंय, कोणतं इनकरेक्ट वाटतंय हे बघू आपण. सुरुवात करू आपण खालच्यापासून. आय हॅवंट सीन. असं तुम्ही असं ऐकलंय का? आय हॅवंट बीन सीइंग सच. म्हणजे एकाच वाक्यात बिंग पण येतंय, पूर्ण काळ पण येतोय, चालू काळ पण येतोय. हे पॉसिबलच नाहीये. दॅट इज नॉट पॉसिबल. तर सी तर इनकरेक्टच आहे. मग मी सी काढून टाकलं. मग सी जर काढलं ना तर एकच ऑप्शन राहतोय बघा. मी समजा जर एखाद्याला कळलं, मी असं म्हटलं, सच अ लवली प्लेस हॅज बीन विजिटेड बाय मी, तर करेक्ट येईल. तर हॅज बीन येऊ शकतं, पण हॅज बीनच्या नंतर बिंग नाही येणार. ओके, म्हणजे सिंग आणि बीन एकाच वाक्यात नाही येणार, लक्षात घ्या. ओके, मग त्याच्यामुळे कॉन्ट्राडिक्शन आहे त्या वाक्यामध्ये. सी जर इनकरेक्ट मी म्हणतोय, म्हणजे हा टॉपिक कशावर अवलंबून आहे? हे सेंटेन्स हे टेन्सवर अवलंबून. जर तुमचं टेन्स चांगला असेल तर तुम्हाला लगेच कळून जाणार. मग सी जर मी इनकरेक्ट म्हणलं ना, तर इथं पण सी आले, इथंही आले, इथे आले. मला न वाचता सुद्धा कळतं फक्त हे बरोबर आहे. आता मी बी वाचणार पण नाही. तर एकदा बी वाचून बघू आपण. वी टू हॅव वॉन्टिंग टू सी यू. आम्हाला सुद्धा तुला भेटायचं होतं. असं असतं का कुठं? इवन वी वॉन्टेड टू सी यू. आम्हाला तुला भेटायचं होतं. इवन वी वुड लाईक टू सी यू. म्हणजे हे पण चुकलं. वी हॅव वॉन्टिंग कधीच नसतं. आता राहिला पहिलं, वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू. एखाद्या व्यक्ती आला, मला म्हटला, इट्स ग्लॅड टू मीट यू. आय एम व्हेरी हॅपी टू मीट यू. मला आनंद झाला भेटून. मी म्हणतो, हो, आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटायचं होतं. वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू. आम्ही पण किती दिवसापासून तुम्हाला भेटण्याची वाट पाहत होतो. सो वी टू हॅव बीन वॉन्टिंग टू सी यू. ओनली ए इज करेक्ट. फक्त ए करेक्ट आला. लक्षात घ्या. म्हणजे दिस इज करेक्ट सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. 70 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स स्पेल्स करेक्टली म्हटलंय. आता हे सोपं आहे. मिसलेनियस ओके. 3rd नंबर तर बरोबर आहे. म्हणजे स्पेलिंग करेक्शन वरचा एक क्वेश्चन आला. ओके, त्याला आपण संमिश्र म्हणतो. मिसलेनियस म्हणजेच काय करेक्ट, बाकीचे सगळे चुकलेत आणि हा वर्ड खूप सोपं होतं, सगळ्यांना माहिती असतं. 71 number. I hope to be dash doctor. Now this question is based on use of article. Correct use of an article. Which of the following articles fills correctly the blanks in the sentence above? तर I hope to be an doctor नसतं. and कधी वापरतो? AEIOU असेल तर वापरतो. And it should be pronounced in the same way. त्याचा उच्चार सुद्धा तसा झाला पाहिजे बरं का. मग हे तर नाही होऊ शकत. आय होप टू बी द डॉक्टर. डॉक्टर काही स्पेसिफिक झालंय का? मी असं म्हणलं का, आय होप टू बी द डॉक्टर हु इज गोइंग टू सर्व पेशंट इन ओनली 5 रुपीज. मी असं म्हणलं का, आय होप टू बी द डॉक्टर हु इज गोइंग टू सर्व पेशंट्स और ट्रीट्स ऑल पेशंट्स इन ओनली 5 रुपीज. तर तो डॉक्टर पर्टिक्युलर झाला असता जो फक्त 5 रुपयामध्ये उपचार करणार. पण फक्त डॉक्टर म्हणले, मग राहिलं कोणतं? फक्त एक करेक्ट झाला. फक्त एक करेक्ट झाला. सो आय होप टू बी अ डॉक्टर. मला डॉक्टर व्हायची इच्छा आहे. ओके. 70 नंबर. 2 नंबर. fill in the blanks from the alternative given below. बार्ली बीट. आता सब्जेक्ट अँड वर्ब अग्रीमेंट वरचा टॉपिक आहे. किती झाले सब्जेक्ट सांगा मला? बार्ली, बीट अँड राईस. मग इथं आर येईल का येईल? आर येणार. आर येणार म्हणजे 2 ऑप्शन तर काढून टाका लगेच. 20 miles नॉट अ ग्रेट डिस्टन्स इन दिस डेज ऑफ रॅपिड ट्रॅव्हल. आता एक लक्षात घ्या, माइल्स आलं आणि डिस्टन्स आलं याचा अर्थ 100% इज आहे. पण मी जर असं म्हटलं ना, 20 miles आर कवर्ड इन ओनली 1 hour, फक्त 1 तासामध्ये, तर मग आर येणार, कारण मी डिस्टन्स शब्द नाही वापरत. येते लक्षात. म्हणजे 20 miles इज नॉट अ ग्रेट डिस्टन्स दिस डेज टू फॉर रॅपिड ट्रॅव्हल. समजा मी असं म्हटलं की 100 रुपीज इज नॉट अ ह्यूज अमाऊंट. अमाऊंट शब्द आला म्हणून इज आलं. पण मी म्हणलं 100 रुपीज आर गिवन टू हिम. 100 रुपये दिले. त्यात अमाऊंट शब्द नाही वापरला, सम पण नाही, म्हणजे एकक वापरलं, then you are supposed to use singular verb in it. Okay, so this is correct because we are having this distance word and miles here. So 20 miles is not a great distance in these days of rapid travel.
So third option is the correct one. This question comes into the category of subject and verb agreement topic आणि आपला क्लासमध्ये झालाय. ओके, 72 73 नंबर. हे परत एकदा सांगितलं, परत सांगतो, याच्यावर हमखास क्वेश्चन विचारला जातो. 4 स्ट्रक्चर पाठ करा आणि मार्क घेऊन जा. पाहू, अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. इथं कॅन आले ना मित्रांनो, इथं कॅन आलंय. याचा अर्थ काय? कॅन आले. आता याचा अर्थ पहिल्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असणार. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स तर पुढच्या वाक्यात सिंपल फ्युचर टेन्स येतो, हे आपल्याला माहिती आहे. ओके, किंवा आता इथं कुड हॅव आलंय, इथं कुड हॅव आणि विथ्री आल्यानंतर पहिल्या वाक्यामध्ये साधा पूर्ण भूतकाळ येतो. पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट टेन्स शुड बी देअर. मग पास्ट परफेक्ट टेन्स बी मध्ये कुठे शोधा? पास्ट परफेक्ट आहे का? नाहीये, चुकलं. इथे दिलेलं आहे, बरोबर आहे. इथं आहे का? नाहीये. इथे हॅड प्लस विथ्री, बरोबर आहे. म्हणजे 2 ऑप्शन तर गेले माझे, सेकंड आणि फोर्थ तर गेला, राहिले फर्स्ट अँड थर्ड. ओके, आता याच्यामध्ये इफ यू लर्न टू कुक वेल आणि इफ यू लर्न, इथं आले लर्न आणि इथं आले लर्न. आपल्याला काय पाहिजे? इथं कॅन आले ना, म्हणजे इथं लर्नच असणार आहे. इफ यू लर्न, हे कोणतं करेक्ट आलं? थर्ड करेक्ट आला. पण इथं जर कुड असतं ना, इफ यू कुड, इथं जर कुड आलं असतं कुड, तर इथं काय आलं असतं? लर्न आलं असतं. पण इथं भूतकाळ असतं तर भूतकाळ आलं असतं. म्हणजे काय झालं? इफ यू लर्न टू कुक वेल, यू कॅन कुक सम गुड डिशेस. आणि सेकंड काय म्हटलं? इफ यू हॅड लर्न टू कुक वेल, you could have cooked some good dishes. Okay, so third option is the correct one. Next one, 74 number. If he works satisfactorily, he will be promoted. Now, this is the third sentence based on the same topic, that is conditional sentences. If he works satisfactorily, he will be promoted. आता मला सांगा, जर एखाद्याने चांगलं काम केलं तर प्रमोशन मिळणारच ना. हे काय इम्पॉसिबल कंडिशन आहे का? कोणती कंडिशन? इम्पॉसिबल आहे का? नाहीये. काल्पनिक आहे का? इमॅजिनरी आहे का? नाहीये. इम्प्रॉबेबल आहे का? तर प्रॉबेबल आहे. प्रॉबेबल म्हणजे काय? शक्य कंडिशन आहे. जर चांगलं काम केलं तर प्रमोशन मिळेल, तर कोणतं करेक्ट आलं? प्रोबेबल कंडिशन. सो इफ ही वर्क सॅटिस्फॅक्टरी, ही विल बी प्रॉमिटेड. दॅट इज अ प्रोबेबल कंडिशन दॅट इज एक्सप्रेस्ड इन अबाउट सेंटेन्स. दॅट इज अबाउट 74 नंबर. 75 नंबर, नाउन क्लॉज. आपलं आता सकाळी म्हणजे सुरुवातीला मी सांगितलं, ज्या वाक्यामध्ये तुम्हाला व्हॉटने प्रश्न विचार उत्तर मिळतं तर तो नाउन क्लॉज असतो. ओके ओके, बघा सुरुवातीला बघा, वी डिसाइडेड दॅट वी वुड बाय द हाऊस. ओके, यातला मेन क्लॉज ओळखायचा कोणता आहे? वी डिसाइडेड. आता याला प्रश्न विचारा, कशाने विचारणार? व्हॉटने प्रश्न विचारा. काय विचारला प्रश्न? व्हॉट डिड वी डिसाइड? काय डिसाइड केलं? दॅट वी वुड बाय द हाऊस. बरोबर, म्हणजे याचं उत्तर व्हॉटने मिळतं ना, म्हणजे हा नाउन क्लॉज आहे. बरं का, हा नाउन क्लॉज आहे. म्हणजे ए तर बरोबर झाला, ए बरोबर झाला म्हणजे बी ऑप्शन गेला. ओके, नेक्स्ट वन, माय थेरी इज दॅट ही फोर्ज द बिल. फोर्जरी म्हणजेच काय? बनावट कागदपत्र करणे, डॉक्युमेंट बनवणे, या अर्थाने फोर्जरी म्हणतात. सो माय थेरी इज, हे काय झालं? मेन क्लॉज. व्हॉट इज माय थेरी? काय थेरी माझी? दॅट ही फोर्ज द बिल. उत्तर मला मिळतंय, व्हॉटने मिळतंय, सो नाउन क्लॉज आहे. ए आणि बी दोन्ही करेक्ट आले. ए आणि बी म्हणजे हे तर गेलं, म्हणजे 2 पैकी 1. आता बघा, वी कॅनॉट प्रोव्हाइड सीट्स फॉर दोज हू मे कम. ओके, व्हॉट वी कॅनॉट प्रोव्हाइड? व्हॉट वी कॅनॉट प्रोव्हाइड? सीट्स फॉर दोज हू मे कम. हे पण उत्तर बरोबर आलं. व्हॉट वी कॅनॉट प्रोव्हाइड? सीट्स फॉर दोज हू मे कम. याचा अर्थ सगळेचे सगळे काय आहेत? ऑल ऑफ देम आर नाउन क्लॉज. सगळे नाउन क्लॉज आहेत. सो ए बी सी सगळे नाउन क्लॉज आहेत. ओके, व्हेरी गुड. 76 नंबर चेक करा. चूज द करेक्ट substitute for the word printed in this capital. She record with the wistful sense of helping days of her youth. आता हे जे डेज आहेत ना, ते आठवते ना, हसते बरं का, विस्टफुल स्माइल. रेकॉर्ड. आता मला सांगा, एखाद्याच्या चेहऱ्यावर जर स्माइल असेल तर डेज ऑफ चॅलेंज असतील का? नाही. कॉमन सेन्सचा भाग बरं का. टर्मोइल म्हणजे गोंधळ असेल का? नसेल. प्रतिस्पर्धी असेल का? नसेल. मग काय असेल? टाइम ऑफ पीस अँड हॅपीनेस. शी रिकॉर्ड विथ अ विस्टफुल स्माइल द टाइम ऑफ पीस अँड हॅपीनेस ऑफ अर युथ. बरोबर, म्हणजे हे दिवस म्हणजेच काय? कसे दिवस झाले? पीस ऑफ हॅपीनेस. आता याच्यात समजा जर तुम्हाला हेल्पिंग डेजचा अर्थ नसेल माहिती, तरी काय फरक पडतोय? काही फरक नाही पडत. तुम्हाला माहितीये, एखाद्या चेहरा हास्य असेल तर चॅलेंजेस नसतील, गोंधळ नसेल म्हणजे टर्मोइल नसेल, आणि प्रतिस्पर्धा सुद्धा नसेल, स्पर्धा सुद्धा नसेल. सो दॅट वॉज द टाइम ऑफ पीस अँड हॅपीनेस. दॅट इज द करेक्ट आन्सर ऑफ 76 नंबर क्वेश्चन, ऑप्शन नंबर 3. मॅच द फॉलोइंग. सगळ्यात सोपं जे कोणते असेल तर मॅच द फॉलोइंग. आता वन वर्ड सबस्टिट्यूशन वरचाच क्वेश्चन आहे मित्रांनो हा. परत एक क्वेश्चन विचारलाय बघा. ऑर्फनेज म्हणजेच काय? ऑर्फनेज म्हणजे अनाथ आश्रम, आपल्याला माहितीये. तर
अ होम फॉर ऑर्फन्स. तर बीचं झालं एक, तर बीचं सगळीकडेच एक दिलेलं आहे. म्हणजे आपला फंडा काय काम करत नाही. आपल्याला बाकीचे शोधायला लागतील. त्याच्यानंतर मी म्हटलं आर्सेनल म्हणजेच काय? दारुगोळा ज्या ठिकाणी ठेवतात ना, त्याला म्हणतो आपण अ प्लेस वेअर एम्युनिशन अँड वेपन्स आर केप्ट. ओके. सो सीचं काय झालं? 2 झालं. सीचं 2 म्हणजेच काय? इथं पण आलंय आणि इथं पण आलंय. पण फायनली हे 2 तर गेले ना. हे 2 कटले. मग सेकंड आणि फोर्थ ऑप्शन गेला. नेक्स्ट वन इज केनल म्हणजे याचा अर्थ आहे कुत्र्यांना ठेवण्याची जागा बरं का. कुत्र्यांच्या ठेवण्याची जागा. डीचं काय आलं 3. डीचं 3 ऑप्शन आला. कुठं आला डीचा 3 ऑप्शन? झाला. उत्तर मला सापडलं. आणि इन्फर्मरी मीन्स व्हॉट? होम फॉर ऑर्फन्स. ओके ना. सॉरी द होम फॉर ओल्ड पीपल ज्याला आपण काय म्हणतो म्हाताऱ्या माणसांसाठी असलेला आपण त्याला ओल्ड एज होम म्हणतो वृद्धाश्रम म्हणतो त्याला काय म्हणतात अ होम फॉर ओल्ड पर्सन्स ॲज वेल. हे सगळे तुम्हाला प्रश्न पाल्या आणि सुरीमध्ये पाहायला मिळतील हे सगळे शब्द. ओके. तर ते बुक चांगलं केलं तर ओके त्यातलं बऱ्यापैकी कव्हर होतं. 14 पैकी 7-8 क्वेश्चन त्यातलेच येतात. ओके. तर ह्या कशातला होता? दिस इज द सेकंड क्वेश्चन दॅट वी आर हॅव्हिंग बेस्ड ऑन द टॉपिक कॉल वन वर्ड सबस्टिट्यूशन. नाउ लेट्स मूव टू 78 number. She was tired. She still went on working. Two sentences have been given and you have been asked to find out or find out a sentence that is the correct complex sentence of it. So you are going to join two sentences and without changing the meaning of that sentence, you are going to form sentence that is the complex in its form. जे सेंटेन्स कॉम्प्लेक्स असेल ते तुम्हाला बनवायचंय. आता याच्यामध्ये सगळ्यात सोपं बघा. आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजेत. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये काय असतं? अँड असतं, बट असतं, ऑर असतं, येट असतं. इथं बट आलेलं आहे म्हणजे बट असू शकतं का? नाहीये. तर बी सोडून द्या. बी तर चुकलं. मग बी गेलं. ओके. त्याच्यानंतर अल्दो शी वॉज टायर्ड, शी स्टील वेन ऑर वर्किंग. दिस अल्दो इज नोन ॲज द सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. याने वाक्याची सुरुवात झाली आणि मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला कुठं पाहायला मिळतो? कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये पाहायला मिळतो. तर ए तर करेक्टच आहे. तरी एकदा आपण ए तर करेक्ट म्हटल्यानंतर हेच बरोबर आलं. बाकी कुठंच हे नाहीये. तर एकदा चेक करू. शी स्टिल वेंट ऑन वर्किंग डिस्पाइट शी वॉज टायर्ड अँड शी स्टिल वेंट ऑन वर्किंग इन स्पाइट शी वॉज टायर्ड. सो यूज ऑफ डिस्पाइट अँड इन स्पाइट वी फाइंड इन सिम्पल टेन्स, सिम्पल सेंटेन्स. तर हे दोन्ही सिम्पल सेंटेन्सेस आहेत. हे कंपाऊंड पहिलं काय झालं? कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. बिकॉज वी फाइंड करेक्ट यूज ऑफ दिस ऑल्दो वर्ड that is a subordinate conjunction and it is correctly used in that sentence. So only A option is the correct one and A option कुठं सांगितलंय? सेकंड मध्ये सांगितलंय. 79 number. Identify the sentences having abstract noun. So abstract noun is something, it is a part type of a noun. The particular word, particular noun, particular thing that cannot be seen, that cannot be touched, that cannot be felt, that is called an abstract noun. जे डोळ्यांना दिसत नाही त्याला आपण ऍबस्ट्रॅक्ट म्हणतो. ज्याला पाहता येत नाही, जे मोजता येत नाही. आणि बऱ्याच वेळा जे ऍबस्ट्रॅक्ट नाउन असतात ना, दे आर रिलेटेड विथ आवर भावना, मीन्स इमोशन्स अँड फिलिंग्स. दोज आर गोइंग टू बी रिलेटेड विथ आवर इमोशन्स अँड फिलिंग्स. सो लेट्स रीड दिस फर्स्ट सेंटेन्स नाउ. ही हॅड नो फ्रेंड्स ऑर रिलेशन्स अँड लिव्ड इन सॉलिट्यूड. सॉलिट्यूड आहे ना, एकांतवास, ज्याला आपण एकांतात म्हणतो. मग तुम्ही म्हणतात एकांत दिसतो ना, अरे काही लोक लोकांच्या गर्दीमध्ये सुद्धा एकटे असतात. सो ही एक प्रकारचं ऍबस्ट्रॅक्ट नाउन. सॉलिट्यूड काय झालं? इट्स अन ऍबस्ट्रॅक्ट नाउन. तर ए तर करेक्ट झालं. एक करेक्ट झालं म्हणजे लगेच निवडून टाकायचं, कुठं नाही सोडून द्यायला. वी वर रायव्हल्स, आम्ही प्रतिस्पर्धी होतो, बट आय फेल्ट नो एनमिटी फॉर हर. पण मला तिच्याबद्दल कधी शत्रुत्वाची भावना नव्हती. सो एनमिटी मीन्स व्हॉट? एनिमिटी म्हणजे शत्रुत्वाची भावना. तर एनमिटी शत्रुत्व दिसतं का डोळ्यांना? नाही दिसत. म्हणजे काही लोक तुमच्याशी गोड बोलतात, याचा अर्थ तुमचे फ्रेंड असतात का? नाही. आणि जे एखादा राग दाखवतो शत्रू असेल का? असंही नाही ना. So that is something which is related to feelings and emotion. So this enmity, again, it becomes an abstract noun. So B is also an abstract noun. B sentence also has got an abstract noun in it. तर बी करेक्ट जर म्हणेल ना तर सी तर सोडून द्या. मग कोणतं राहिलं? फक्त ए अँड बी. कारण बी दुसरीकडे नाही. इथं बी दिले. वेट वेट वेट. थर्ड चेक करू. देअर नेव्ही कन्सिस्ट ऑफ 66 ships. आता नेव्ही डोळ्यांना दिसते, शिप्स पण डोळ्यांना दिसतात. बरोबर ना. मग ह्याच्यामध्ये काय ऍबस्ट्रॅक्ट नाउन नाहीच आहे. म्हणजे कोणतं करेक्ट आलं? ओनली ए अँड बी. ए अँड बी. ओके. तर हा क्वेश्चन होता पार्ट ऑफ स्पीच मधल्या नाउन या टॉपिकवर. 79 नंबर. 80 नंबर. चूज द रॉंगली स्पेल्ड वर्ड. याच्या अगोदर आलता मिसेलेनियस हा एक येऊन गेला. म्हणजे सेकंड वर्ड, सेकंड टाइप ऑफ क्वेश्चन वी आर हॅव्हिंग बेस्ड ऑन द करेक्ट स्पेलिंग. Okay, now three words have been given and you have been asked to find out which are correctly spelled words, because that is multi option questions.
सो नेव्हरलेस आहे, NEVRTH बघा, नेव्हरलेस मध्ये मिसिंग आहे, नेव्हरलेस चुकलेला आहे. हा इक्वॅनिमिटी हा करेक्ट आहे, हा पण चुकलेला आहे. म्हणजे कोणते चुकले? ए आणि सी चुकले, ए आणि सी चुकले. म्हणजे कोणतं चुकलंय? रॉंगली स्पेल्ड म्हणजे ए आणि सी. ओके, बी करेक्ट आहे. ओके, स्पेलिंग करेक्शनचे क्वेश्चन आलेले 2. 81 नंबर, विच ऑफ द वर्ड अपोजिट इन द मिनिंग? अपोजिट विचारले. ही इज अन ॲस्ट्यूट बिझनेसमॅन. आता एक साधं लॉजिक आहे बघा. अपोजिट वर्ड विचारलाय तुम्हाला, याचा अर्थ 2 शब्द असे दिले जे सिमिलर आहेत. कोणते? फुलिश म्हणजे मूर्ख, आणि सिम्पलटन म्हणजे काय? साधा, ज्याला सहज फसवता येतो. याचा अर्थ होतो क्लेवर. ॲस्ट्यूट म्हणजे काय? क्लेवर. मग याचा अर्थ पण होतो क्लेवर, दोन्हीचा अर्थ क्लेवर होतोय. सिमिलर झालं म्हणजे बी येणार नाही. फक्त कोणते आलं? ए आणि सी. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आला? थर्ड ऑप्शन इज द करेक्ट वन. थर्ड ऑप्शन इज द करेक्ट वन. म्हणजे सिम्पलटन म्हणजे सहज फसवता येणारा मूर्खच माणूस. फुलिश म्हणजे पण मूर्ख, आणि तो कशाचा अपोजिट आहे? ॲस्ट्यूट या शब्दाचा अपोजिट आहे, ज्याला की हुशार आपण असं म्हणतो. येस. 82 नंबर चेक करा. 82 नंबर. the small child was crying for their mother. आता एक लक्षात घ्या, चाइल्ड आहे ना, चाइल्ड, वी कॅनॉट डिसाइड द जेंडर ऑफ चाइल्ड. चाइल्ड म्हणजे आपण लहान बाळ म्हणतो, त्या बाळाला आपण मुलगा किंवा मुलगी नाही म्हणत, बरोबर? मग बाळासाठी काय वापरतो? चाइल्ड साठी इट हे प्रोनाउन वापरतो आपण. चाइल्ड असेल किंवा बेबी असेल, आपण म्हणतो ना की ते बेबी रडते, प्लीज पिक इट अप, त्याला उचला, त्याला घ्या. पिक इट अप, इट वापरतो आपण. वी यूज इट प्रोनाउन फॉर दॅट. सो इट्स म्हणेल मी, इट्स करेक्ट म्हणेल. ओके, आर यू गेटिंग माय पॉईंट? कोणतं आलं? द स्मॉल चाइल्ड वॉज क्राईंग फॉर इट्स मदर. ॲपोस्ट्रॉफी नाही वापरलं. ॲपोस्ट्रॉफी वापरलं तर इट इज होतं. इट्स मदर करेक्ट आलं. थर्ड ऑप्शन इज द करेक्ट वन. 83 नंबर, व्हॉट इज सेड इज ट्रू. नाव थर्ड. आता तिसरा का चौथा प्रश्न आलाय बघा, नाउन क्लॉज वर. इज ट्रू, याला व्हॉटने प्रश्न विचारा येते का? बरोबर सांगा मला. व्हॉट इज ट्रू काय बरोबर आहे? व्हॉट इज ट्रू? व्हॉट इज ट्रू? व्हॉट इज सेड इज ट्रू ना. व्हॉट इज सेड इज ट्रू. तो जो काय बोलला ते खरं आहे ना. तो जो काय बोलला ते खरं आहे. व्हॉट इज सेड इज ट्रू. सो इन झाला नाउन क्लॉज. सो अगेन दॅट इज अ नाउन क्लॉज. हा परत काय झाला? इट इज अ नाउन क्लॉज. ओके, 84 नंबर चेक करा. चेक दिस 84 नंबर. आय विश, काय म्हटलंय? आय विश माय ब्रदर वर हिअर. मला असं वाटतं की माझा भाऊ इथं असायला हवा होता. बरोबर. याचा अर्थ काही रिअल कंडिशन आहे? काही नाहीये. पास्ट कंडिशन आहे का? विश कुठं पास्ट आले का? नाहीये, सोडा. आय विश्ड माय ब्रदर हॅड बीन हिअर. मला असं वाटतं की माझ्या भावाने इथं असायला हवं होतं. तर या दोन्ही पण आहेत ना, दोन्ही पण हायपोथेटिकल आहेत. जर असतात तर, जर तरची गोष्ट बोलतोय मी, तर फक्त आणि फक्त कोणता आला? डी ऑप्शन करेक्ट आला. ओनली डी ऑप्शन इज द करेक्ट वन. ओके, 85 नंबर चेक करा. चूज द बेस्ट अमंग द ऑप्शन्स टू फिल इन द ब्लँक. ओके, शी डॅश बेटर इम्प्रूव्ह हर मॅनर्स. एक लक्षात घ्या, शी हॅड बेटर इम्प्रूव्ह हर मॅनर्स म्हणजे तिने सध्या व्यवस्थित वागलेलं चांगलं राहील. सो शी हॅड बेटर, आणि शी हॅड बेटरच्या नंतर कधी शी हॅड बेटर टू इम्प्रूव्ह हर मॅनर्स कधीच नसतं माइंडेड. सो जर असं सेंटेन्स दिलं ना, शी हॅड बेटर टू इम्प्रूव्ह, मग तुम्ही म्हणताल टू इम्प्रूव्ह म्हणजे करेक्ट यूज ऑफ इन्फिनिटिव्ह. दॅट इज नॉट करेक्ट. हॅड सूनर, हॅड बेटर, हॅड रादर, दे आर डायरेक्टली फॉलोड बाय V1 अँड वी कांट यूज टू इन दॅट सेंटेन्स. सो 85चं काय आलं उत्तर? हॅड बरोबर आलं. 86 नंबर, चूज द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस म्हटले. सेंटेन्स और सेंटेन्सेस. ओके, वेन यू आर लिव्हिंग, वेन यू आर लिव्हिंग म्हटलंय. सेकंड सेंटेन्स, वेन आर यू गोईंग. थर्ड सेंटेन्स, व्हॉट आय कॅन डू फॉर यू, व्हॉट आय कॅन डू फॉर यू. या 3 सेंटेन्स मध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो, याच्या अगोदरच्या क्वेश्चन पेपरला डील करताना सुद्धा मग सांगितलं तुम्हाला मी की WH च्या नंतर आहे ना, WH च्या नंतर नेहमी टू बी, टू हॅव, टू डू चं रूप येतं. मग इथं काय यायला पाहिजे होतं? वेन आर यू लिव्हिंग, वेन आर यू लिव्हिंग पाहिजे होतं. म्हणजे आर यायला पाहिजे होतं या ठिकाणी. आर नाही आलं म्हणजे चुकलंय. पहिलं चुकलेलं आहे, हे चुकलंय. म्हणजे करेक्ट येईल का? नाही येणार. 2 ऑप्शन तर गेले. वेर आर यू गोईंग करेक्ट आहे ना. आपण काय म्हणतो? व्हॉट इज युअर नेम. का असं काय म्हणतो का? व्हॉट नेम इज युअर्स. आपण म्हणतो व्हॉट्स युअर नेम, व्हॉट इज युअर नेम. तर याच्यानंतर वेर आर यू गोईंग तर करेक्ट आहे. बी करेक्ट आलंय. थर्ड वाचलं पण नाही आपण. थर्ड चुकलेलंच आहे. व्हॉट आय कॅन डू फॉर यू नसतं. व्हॉट कॅन आय डू फॉर यू, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. तर सी करेक्ट आलं का? सी पण चुकलं. म्हणजे फक्त कोणतं करेक्ट आलं? ओनली बी. बिकॉज WH वर्ड शुड बी फॉलोड बाय टू बी, येस, टू हॅव और टू डू. तर ते आलं पाहिजे.
किंवा मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असेल तर कॅन कुड पण त्याच्यानंतर आलं पाहिजे. लक्षात ठेवा. 87 नंबर. अमंग द गिव्हन ऑप्शन्स आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तिसरा वर्ड विचारलाय स्पेलिंग वरचा. आता इथं तुम्ही आपण किती वेळा ऐकतो वॅक्सिनेशन वॅक्सिनेशन, आपण सध्या वॅक्सिनेशनच्याच मागे लागले सगळं जग, बरोबर. तर हा वर्ड बऱ्याच वेळा पाहिला आपण की वॅक्सिनेशन, VACCINATION, दॅट इज करेक्ट. VACCINN नसतं मित्रांनो. तो 2 करेक्ट आला, इनकरेक्ट झाला. तर फक्त एक करेक्ट आला. बोथ ए अँड बी करेक्ट असू शकत नाहीत आणि दोन्ही इनकरेक्ट पण नाही. तो ओनली फर्स्ट वन इज द करेक्ट वन. Vaccination is the correct one. 88 number. We are going to discuss all the issues in detail. Now this sentence is based on today's topic, that we are going to discuss the issue in detail. Suppose आज एखादी मीटिंग चालू आहे, मी तुमच्या समोर बसलोय, मी म्हटलं टुडे इन दिस मीटिंग we are going to discuss all the issues in detail. It means that I'm not talking about future. आजच्याच मीटिंग मध्ये बोलायचंय ना, पॉसिबल पण नाही. मग काय, डेफिनेट किंवा इमिजिएट, दोन पैकी मुलं परत कन्फ्युज झाली. बघा, मी जर सेंटेन्स म्हटलं ना, वी विल डिस्कस ऑल द इश्यूज इन डिटेल, इट मीन्स डेफिनेटली वी विल डिस्कस. सो विल वर्ड दॅट वी यूज टू शो सर्टन्टी इन अ सेंटेन्स. पण याच्यामध्ये विल नाही वापरलं, सो इमिजिएट ऍक्शन सांगतोय. समजा मी जर म्हटलं टुडे वी आर गोइंग टू complete our 100 question in this session, is means I'm talking about an immediate action that is going to take place in future. होणार आहे, म्हणजे immediate ऑप्शन करेक्ट उत्तर होईल. सेकंड ऑप्शन करेक्ट. 89 नंबर. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स म्हटलंय. काळाचाच वाक्य. द प्राइस डिपेंड्स ऑन द क्वालिटी. बरोबर ना. सिंपल प्रेझेंट टेन्स. फॉर प्राइस, फॉर द प्राइस साठी मी कोणतं प्रोनाउन वापरेल, मी इट वापरेल. सो इट डिपेंड्स ऑन द क्वालिटी. डिपेंड्स आले का बघा, डिपेंड्स आलेले आहे. So it depends on the quality. So third option is the correct one. Correct sentence. Okay. Next one, 90 number. The tiger sat on the deer and tore it into pieces. म्हणजे टायगरने काय केलं, त्या हरणाला खाऊन टाकलंय ना. टोर इन टू पीसेस, तुकडे केले त्याचे पार. ओके. तर इन्व्हायटेड येईल का रेट? हरिण कशाला इन्व्हाइट करेल त्याला? लॉजिक आहे का? इलॉजिकल ऑप्शन हॅज बीन गिवन. फॉरगेट अबाउट इट. सेटल्ड नाहीये, ब्रोक नाही, काय अटॅक्ड, अटॅक म्हणजे टायगर अटॅक द डियर अँड टोर्ड इन टू पीसेस. फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट वन. नेक्स्ट वन, 91 नंबर. आयडेंटिफाय, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागा भरायच्या तुम्हाला, सोपं आहे. व्हॉटच्या नंतर काय येतं? आत्ताच झालं, इथं आलं होतं ना, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. इथंच गेलतं ना तो सेंटेन्स. कुठे गेलतं बघा, व्हॉट कॅन आय डू फॉर यू. एवढं जर समजलं तुम्हाला, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर आलंय. या इथं व्हॉट कॅन आय डू फॉर यू. इथं काय आलं पाहिजे, कॅन आलं पाहिजे. याचं आलं कॅन, म्हणजे काय आलं, याचं करेक्ट 3 आलं. याचं 3 कुठं करेक्ट आले, आलं करेक्ट. मला बाकीचं नाही वाचलं तरी चालतंय, नाही वाचलं चालतंय, उत्तर तर सापडलं ना मला. याचं 3 आलं करेक्ट. सो व्हॉट कॅन आय डू फॉर यू. तरी आपण एकदा चेक करू काय. आता यू लाईक टू गो बाय युअर सर. ते म्हणतात तुम्हाला विमानाने जायला आवडेल. एअर म्हणजे हवेतून नाही, विमानाने जायला आवडेल का. गो बाय एअर. सो मे नाही येणार, कुड पण नाही येणार. काय येणार मग सांगा मला. उड, उड. वुड यू लाईक टू गो बाय युअर सर. तुम्हाला विमानाने जायला आवडेल, बरोबर. आणि इफ यू कुड टेल मी द एक्झॅक्ट डेट ऑफ युअर जर्नी. जर तुम्ही तुमच्या जर्नीची एक्झॅक्ट डेट मला सांगितलं तर बरं राहील. ओके. अँड यू मे हॅव टू ऍक्सेप्ट द बुकिंग. आणि एकदा तुम्ही सांगितलं तर तुम्हाला ऍक्सेप्ट करावंच लागेल. तर थर्ड ऑप्शन इज करेक्ट. ओके. थर्ड ऑप्शन इज द करेक्ट वन. नेक्स्ट वन, 92 number. Which word are similar in the meaning of the word printed in the capital letter? आता हे फ्लेमॉक्स्ड म्हणलंय. शी वॉज कम्प्लिटली फ्लेमॉक्स्ड बाय द सेकंड क्वेश्चन. कम्प्लिटली. आता सपोज इफ यू आर गोइंग टू appear for an interview, and in that interview the first question was very easy and the second question was very tricky and complicated to answer. मग त्यावेळेस तुम्ही काय शांत होताल का? म्हणजे हा ऑप्शन तर इनकरेक्ट आहे ना. आपल्याला कळतंय की शी वॉज कम्प्लिटली पॅसिफाईड होईल का बाय द सेकंड क्वेश्चन. शांत होणे, याचा अर्थ होतो पॅसिफाय, शांत होणे. सी ऑप्शन इररिलेव्हंट आहे मित्रांनो. मग सी काढून टाका. कुठला काढला सी? सगळीकडचाच निघाला. 100% बरोबर आहे. आता याचा अर्थ काय होतो, गोंधळून जाणे, कन्फ्यूज. आणि बेविल्डर म्हणजे सुद्धा कन्फ्यूज होणे. म्हणजे या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो. म्हणजे ऑप्शन कोणता करेक्ट आला, सेकंड ऑप्शन ए आणि बी. हे दोन्ही सिमिलर झाले, पॅसिफाय नाही होत. हे हा पण लॉजिकल क्वेश्चन होता, म्हणजे ज्याला आपण होतो कॉमन सेन्सचा भाग. ओके. 93 नंबर. आयडेंटिफाय द सेंटेन्स इन इम्परेटिव्ह मूड. इम्परेटिव्ह मूड ओळखायचा आहे तुम्हाला. मूडवर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले, मी सांगितलं तुम्हाला. इंडिकेटिव्ह मूड मध्ये काय असेल, देर विल बी प्लेन स्टेटमेंट. दॅट स्टेटमेंट कॅन बी पॉझिटिव्ह ऑर इट कॅन बी नेगेटिव्ह.
It means that we will not going to have any kind of order, request, pray, wish, curse, anything will not be there. Indicative. इम्परेटिव्ह मध्ये काय असेल? इम्परेटिव्ह मध्ये आज्ञा असेल किंवा विनंती असेल, म्हणजे इच्छा नसेल त्याच्यामध्ये. आता याच्यात गॉड ब्लेस यू काय झालंय? आशीर्वाद दिलाय, तो सब्जेक्टिव्ह मध्ये असतो, म्हणजे ए चुकीचा आहे. लॉंग लिव्ह द किंग, परत आशीर्वाद दिलाय, इच्छा व्यक्त केली आहे, चुकीचं. ए आणि बी, हरी अप, घाई करा. म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय? देअर कॅन बी अन ऑर्डर ऑर रिक्वेस्ट, and in order a particular sentence starts with a verb only. Okay, it starts with a verb. So this C sentence starts with a verb. 100% C correct आहे imperative मध्ये. मग C कोणतं करेक्ट आलं? ओनली थर्ड ऑप्शन इज द करेक्ट वन. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्सेस. बघा नीट वाचा. The sheep was wrecked and every man and woman and child was drowned. Subject and verb agreement चा क्वेश्चन आहे. The ship was wrecked and every man, woman and child were drowned. The ship was wrecked and every man, woman and child had drowned. आता हा प्रश्नाची गंमत बघा काय झाली. म्हणजे जहाज तुटलं आणि सगळे लोक बुडाले या अर्थाने म्हणतायत ते. ओके, आता याच्यामध्ये याच्या अगोदर मी सांगितलं तुम्हाला एव्हरी शब्द आला ना, इफ आय एम युजिंग दिस एव्हरी वर्ड, त्याच्यानंतर वापरलं जाणारं क्रियापद नेहमी एकवचनी असतं. मी म्हणलं एव्हरी पॉलिटिशियन अँड हिज वर्कर is responsible to get all these people vaccinated from that area. Is responsible म्हटलं, मग त्याच्यात राजकारणी पण म्हटलं, पण एव्हरी आलंय ना पहिल्यांदा. एव्हरी वर्ड आला म्हणून झालंय सिंग्युलर, म्हणजे प्लुरल कधीच येणार नाही मित्रांनो. म्हणजे बी तर 100% चुकलेला आहे. पण बी कुठं कुठं बरोबर दिलाय? 2 ठिकाणी दिलाय. ओके, आता परत प्रॉब्लेम झालाय, कारण द शिप वॉज wrecked and every man and woman had drowned, हे पण करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. कारण हॅड वापरले ना, मग हॅड तुम्ही एका व्यक्तीसाठी वापरले का 2? माहिती कळतंय का आपल्याला? नाही कळत. मग हे पण करेक्ट जर म्हटलं, तर हे जर करेक्ट म्हटलं तर मग ए ला करेक्ट म्हणायचं का सी ला करेक्ट म्हणायचं? मग ह्याच्यामध्ये एकच लॉजिकचा भाग आहे. जर दोन्ही करेक्ट असतील तर मला हे निवडावं लागेल, काय तो वॉज आणि वेअरचा डिफरन्स सांगितलाय मित्रांनो. तुम्ही कोणतं म्हणलं करेक्ट? ओनली ए इज करेक्ट. मी याला चूक म्हणावं लागलं मला, कारण ओनली सी नाही मला करेक्ट म्हणता येणार. मी ए आणि सी असतं ना तर करेक्ट म्हटलं असतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे मुद्दाम एमपीएससीने प्रश्न विचारलाय की यू हॅव टू सिलेक्ट द मोस्ट करेक्ट. शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. टुडे डॅड सॉरी शी डॅड अंडरस्टँड टुडेज लेक्चर. टुडेज लेक्चर, आता याच्यामध्ये शी शुड नॉट तर कधीच आवश्यक नाही बरं का. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला समजा मी आता सांगितलं, अनालिसिस केलं, म्हणजे यू शुड नॉट अंडरस्टँड टुडे सेशन, असं होतं का? मग शी शुड नॉट नाही येणार, म्हणजे सी जे डी आहे ना ते चुकलेलं आहे. आता नेक्स्ट आहे शी कुड नॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर. ती आजचं लेक्चर समजू शकली नाही म्हटलं तर सी 100% करेक्ट आहे. सी करेक्ट आलं. आता सीच्या बरोबरचा एक ऑप्शन दिलाय बी आणि सी. आता राहिले 2. तर इथं तर ए दिलाय, फक्त ए दिलाय. ए दिला म्हणजे शी कॅनॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर. बरोबर जरी असलं तरी चूक म्हणायला लागेल आपल्याला. अँड फायनली कोणतं बरोबर झालं? शी मे नॉट अंडरस्टँड टुडेज लेक्चर अँड शी कुड नॉट अंडरस्टँड today's lecture. So only first option is the correct one. So finally today we have dealt with 95 total questions. Okay, and those questions were based on English grammar and vocab, and we are not going to discuss this passage today because it takes time and that is not possible. But next time मी काय करणार सांगतो. आपण काय करतोय, पुढच्या पॅसेज साठी एक स्पेशल मी सांगेल की हाऊ टू डील विथ रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, आणि त्याच्यामध्ये 2070चा पॅसेज मी तुम्हाला सोडून देईल की कमीत कमी वेळेमध्ये पॅसेज कसा सोडवायचा. प्रॉब्लेम काय होतो आपला, की आपले 50 मिनिटांमध्ये 90 प्रश्न सुटतात. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये 2 पॅसेज कव्हर होत नाहीत. एक मराठीचा असतो आणि एक इंग्लिशचा असतो. मग त्या 5 मिनिटांमध्ये यू आर सपोज टू रीड द होल पॅराग्राफ, देन यू आर गोइंग टू रीड क्वेश्चन, देन यू आर गोइंग टू फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन. So it becomes challenging task. So definitely we are going to talk about the strategy in the next session when we are going to meet with it. Okay. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं, आपल्या चॅनलवर आपण एक व्होकॅब सिरीज पण चालू करतो, डेली व्होकॅब्युलरी सिरीज. डेली नसेल पण आठवड्यातून 2दा तरी येईल ते. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट एक्झाम ओरिएंटेड इडियम्स अँड फ्रेजेस असतील. ओके, आणि त्याच्यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन असतील, अँटोनिम्स सिनोनिम्स असतील. चालेल, तर या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहेत. तुमच्यापैकी अजून जरी कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू गाईज.